राज्यात भेसळयुक्त व प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्री उत्पादनावर कठोर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे। मंत्री अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागात 7 ते 9 जानेवारी 2026 रोजी या कालावधीत नियोजनबद्ध व सखोल तपासणी करत मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत इगतपुरी जवळील गोदामावर छापा टाकून विक्रीसाठी साठवलेला सुमारे 28,68,000 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून या प्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच नाशिक शहरातील तपोवन रोड परिसरातील एका गोदामात छापा टाकून विविध ब्रँडचा प्रतिबंधित पॅन मसाला, राजनिवास, विमल, रजनीगंधा, झोड, 999, डायरेक्टर किंवा किंग सुपर पॅन मसाला असा सुमारे 35,16,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान दिंडोरी तालुक्यातील मोझे तळेगाव येथील एका सिगारेट उत्पादक कंपनीची तपासणी करण्यात आली असता सिगारेट सोबतच सुगंधित तंबाखूचे बेकायदेशीर उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले। या ठिकाणी सुगंधित तंबाखू, फ्लेवर, केमिकल्स तसेच उत्पादन व पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे मशीनचा मोठा साठा जप्त करण्यात आला। या कारवाईत एकूण सुमारे 1,05,00,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून दिंडोरी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या तिन्ही कारवाईंमध्ये एकूण सुमारे 1,70,00,000 रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले। सुगंधित तंबाखू, गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, उत्पादन, साठा किंवा वाहतूक याबाबत कोणाकडे माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन सहायुक्त अन्न औषध श्री मनीष सानप यांनी केले। ही कारवाई सहायुक्त अन्न औषध मनीष सानप व विशेष पथक प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे। एबी न्यूज साठी गणेश सदाफुले, नाशिक।